नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी आहे सुमित कांबळे, ही माझी आई आहे. तर आम्ही चाललो आहे आज खरचुंडीच्या दर्शनाला, म्हणजे तिथं आहे सिद्धनाथ. हा आहे आमच्या करगणीवर खरचुंडीचा मधला मेन रोड. ह्याच्या पलीकडं आहे नदी. ह्या झाडाझुडपामुळे नदी काही दिसून येत नाही. नदी म्हणजे तलाव आहे छोटासा. तर चला मग खरचुंडीचं तुम्हाला दर्शन देतो. आज सकाळी 7 वाजताच आमच्या इथं ऊन पडलेलं आहे. खूप भरपूर जादा ऊन आहे. 7 वाजताच पडलेलं आहे, म्हणून तुम्हाला पण विचार पडत असेल की 7 वाजताच ऊन कसं? तर आमचा हा एरिया टेकडी एरिया आहे, म्हणजे डोंगराळ भाग आहे. त्याच्यामुळं सकाळच्या 7लाच ऊन पडलेलं आहे. तर आम्ही चाललेलो आहे आत्ता इथनं खरचुंडीला. तर तुम्हाला पुढं जाऊन सगळं मंदिराचं दर्शन दाखवतो. दर्शन आम्ही कसं घेतलं तेही दाखवतो. तर चला पुढे. आता आलो आहे आम्ही मंदिराच्या आत. इथून पुढे सगळं मंदिरातलं हे लावलं आहे शेडनेट. हा आहे दुसरा दरवाजा. आम्ही पहिल्या गेटमधून आत आलेलो आहे. हे आहे सिद्धनाथाचं हेडिंग, मोठं सगळ्यात हेडिंग लावलेलं आहे. तो वर भगवा कसा फडकत आहे नक्की कमेंट करा. इथून पुढं आत चाललेलो आहे. इथून पुढे आत चाललेलो आहे. ही माझी आई आहे. आईने हिरव्या कलरची साडी घातलेली आहे. ती नमस्कार करत आहे. तुम्ही पण नमस्कार करा, या कमेंट करा, कसं वाटतं ते सांगा. इथे लिहिलेलं आहे देणगी द्या व पावती घ्या, असं लिहिलेलं आहे. व इथून पुढे हे आहेत डिकमल म्हणजे इथे झाला आहे सिद्धनाथाचा जन्म झालेला आहे. हा आहे हनुमानाचं मंदिर आहे. इथं हनुमानाला सिंदूरच का लावतात नक्की कमेंट करा. इथून आम्ही आता पहिल्या प्रवेशद्वारातून आत जात आहे. आत गेलेलो आहे. माझी आई पुढे जात आहे, मी तिच्या पाठीमागे जात आहे. माणसे माझ्याकडे सगळीकडे बघत आहेत, कारण की मी व्हिडिओ काढत आहे. तर इथंच 4 दिवसापूर्वी ह्या गावची यात्रा झालेली आहे. खरचुंडीची यात्रा झालेली आहे सिद्धनाथाची. तर मग आई लावत आहे गुलाल स्वतःच्या डोक्याला. आणि इथून पुढे आत जातो आहे तर तुम्हाला सांगतो पुढं कसं काय आहे ते. तर नक्की कमेंट करा. आणि हा आहे सिद्धनाथाचा टीव्हीवरचा फोटो. कसा दिसतोय सांगा. लाईव्ह चालू आहे. कोणी माणूस तिथे जवळपास येऊ नये म्हणून माणसं मंदिराच्या आवारात फिरत आहेत. आहे शंकराचे पिंड. इथं भरपूर पिंडे आहेत. 4 वेगवेगळ्या अवतार आहेत सिद्धनाथाचं. जवळून आम्ही दर्शन घेतलं आहे. आत आम्हाला फोटो काढायला अलाउड केलं तर सगळ्यांना, यासाठी आम्ही फोटो काढलेला आहे. हे आलोय आत. आणि मंदिराच्या परिसरात स्वच्छता राखा असं लिहिलेलं आहे. नारळ फोडण्याची जागा, बाहेर जाणारा मार्ग, भरपूर गुलाल आहे इथे. गुलाल उधळण्याची इथं प्रथा आहे. भरपूर गुलाल उधळतात. आणि आम्ही थोड्याच वेळात तुम्हाला गुलाल आणि बाहेर जाणारा मार्ग, इथं छोटंसं मंदिर आहे आणि रांजण आहे इथं. आणि हे आहेत इथं झाडू मारत आहेत. हे कोणत्या देवाचं मंदिर आहे? इथं आहेत ग्रह. आणि हे माता देवीचं मंदिर आहे. हे दुसरं श्रीराम आणि लक्ष्मीचं मंदिर आहे इथे. आणि इथून पुढे जात आहे. ही पालखी आहे देवाची, सिद्धनाथाची पालखी आहे. इथून आता पण मोठ्या झाडाकडे जात आहे. एरियातलं सर्वात मोठं झाड आहे तिथं. सिद्धनाथाच्या मंदिरातलं मोठं झाड आहे. इथं सगळीकडे जाळ्या लावलेल्या आहेत, माणसाने आत बाहेर जादाब करायचं नाही म्हणून. आणि इथं पाणी सांडलेलं आहे. साधू महाराज आलेले आहेत बघा व्हिडिओमध्ये. आणि आम्ही चाललेलो आहे सासन काठीकडे. इथं सासनाचा मान असतो. सिद्धनाथाला सासनाचा मान असतो. सासने नाचवली जातात. आई म्हणते माझा एक फोटो घे, व्हिडिओ घे त्याच्या संग. मग आई चाललेली आहे सासनाला भेट द्यायला. सासनाला कशी भेट देतात बघा. तुम्ही अशी भेट देता का नक्की कमेंट करा. आणि हे सासन आहे. काकू म्हणतात दक्षिणा द्या. आणि इथून पुढं हा मुलगा म्हणतो दक्षिणा द्या. तो व्हिडिओ काढायला लागला म्हणून तो हसतोय. व्हिडिओत घेऊ नका म्हणतोय. आम्ही म्हणतो काही नाही, व्हिडिओत घेणार, तुला चांगला वाटतो व्हिडिओ म्हणून. तर तो आईला म्हणतोय नगाडा वाजवा. तो आत्ता स्वतः वाजवत आहे. तो नगाड्याचा आवाज काय व्हिडिओला येत नाही माहिती आहे का तुम्हाला?
तर आम्ही व्हिडिओला पाठीमागून आवाज देत आहे. घरी आल्यावर त्या व्हिडिओला आवाज देत आहे. तो म्हणतो दक्षिणा द्या जरा जादा. आम्ही फक्त त्याला 10 रुपये दक्षिणा दिले आहे आणि आम्ही इथं नगाडा वाजवत आहे आई. आता आम्ही पुढं जात आहे. हे तिथं भेटवस्तू आपल्यासारख्या माणसांनी भेटवस्तू दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या मूर्त्या आहेत, कुठली गणपतीची, लक्ष्मीची आणि तुम्हाला म्हणलेलं ना इथं 4 वेगवेगळ्या पिंडी आहेत. वेगवेगळ्या रूपाच्या शंकर देवाच्या वेगवेगळ्या पिंडी आहेत. इथून पुढं मंदिरात आलेलो आहे हनुमानाचं दर्शन घेऊन आम्ही परत बाहेर पडणार आहे. आता आम्ही बाहेर पडत आहे. बाहेर पडल्यानंतर आम्हाला इथं नंदी महाराज दिसलेले आहे. सिद्धनाथाच्या मंदिराच्या वर भरपूर माकडे आहेत. आमच्या एरियात सगळ्यात जादा माकडे आहेत. माकडे इथं पेढे परत खोबरं काही खात नाही. त्यांना दुसरंच काहीतरी हवं असतं, म्हणजे वेगळी काहीतरी वस्तू दिली की ते माकडे खातात. आम्ही आता इथनं बाहेर पडत आहे. नाश्ता इथून केला आहे. नाश्ता केला, चहा पिला आणि आम्ही आता बाहेर पडतो आहे. तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला सांगा. बाय बाय.